जेव्हा तुमच्यासारखे गरीब लोक आमच्यासारख्या श्रीमंत लोकांच्या पैशाचा गैरफायदा घेतात तेव्हा तुला चालतं? अवाच्या सवा पैसे घेऊन तू नायशूला डान्स शिकवतेस? असे पैसे लुबाडताना तुला लाज वाटली नाही का हे विचारते मी. अहो काय बोलताय? असं काहीच नाही. मी आवाजच्या सवा पैशांना कधी सांगितलं ना मागितलं. उलट ते पैसे मला ऋषी सरांनीच दिलेत. दिले असतील. या घरात काय हवंय नकोय ते घरातलं बिझनेस सगळं मी बघते. नायशूच्या शाळेपासून ते ती काय खाईल हे मी ठरवते. मग तिच्यासाठी डान्स टीचर हवाय की नाही हा डिसिजन सुद्धा माझाच असायला पाहिजे. कधी बोलली मी तुझ्याशी तिच्या ट्युशन बद्दल? काय म्हणजे मी नायशाला डान्स शिकवतो हे तुम्हाला माहीतच नाही? ए खोटं बोलू नकोस. तुझ्यापेक्षा जास्ती पावसाळे पाहिलेत मी. अहो मॅडम मला खरंच माहित नाही की तुम्हाला याबद्दल काहीच माहित नाही. ते किती भोळी बनण्याचं नाटक करतेस ग. त्या दिवशी तू आमच्या घरी जेवायला आली होतीस तेव्हा मी तुझ्याशी गप्पा मारत होते. तुला मी विचारलं तू वेळ कसा घालवतेस. मला तू सगळं सांगितलं. फक्त इतकं नाही सांगितलं की तू आमच्या घरी नायशाला डान्स शिकवायला येते. का का नाही सांगितलंस? कारण तुला ते माझ्यापासून लपवून ठेवायचं होतं. हो मॅडम मी देवा शपथ सांगतोय मला खरंच माहित नाही. मी का लपवीन? हो मला याबद्दल काही कल्पना बी नाही. कमी तुला एक गोष्ट सांगू. तू दिसतेस ना तशी अजिबात नाहीस. अत्यंत खोटारडी मुलगी आहेस तू. आई बास. कमळी खोटारडी नाहीये. ती सांगतेय ते खरंय. तिला नव्हतं माहिती की यातली तुला काही कल्पना नाहीये ते. अच्छा हिला माहिती नव्हतं? म्हणजे हे सगळं तुम्ही दोघांनी माझ्यापासून लपवून ठेवलं. हा तुमचा दोघांचा प्लॅन होता आणि हे कमळीला सुद्धा कळू दिलं नाही. काय ग राधिका, नायशाला डान्स शिकवतेस हे मला आत्ता कळतंय आणि सगळ्या टीचर्स सोडून तुला ही कमळीच भेटली होती डान्स शिकवायला. तू एकदा जरी बोलली असतीस ना तर हिच्यापेक्षा 10 पटीने क्वालिफाईड टीचरला आणून उभं केलं असतं मी इथे.